नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे की शिक्षक भरतीसाठी पात्रता या विषयावर संपूर्ण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन आहे। काही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून काहीतरी वेगळी माहिती दिली जाते आणि विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्यूज केलं जातं, किंवा विद्यार्थ्यांनी एखाद्या वेळेस क्वेश्चन विचारला त्याला किंवा काय म्हटलं जातं हो यस नो काहीतरी उत्तर देऊन काही गडबडीमध्ये अजून विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन वाढवलं जात आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या या डीएड किंवा बीएड करणाऱ्या धारकांसाठी शिक्षक होण्यासाठीची पात्रता पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कालपासून मला 3-4 कॉल आले की हे अकॅडमी वाले असे म्हटले सर होईल का माझं, ते अकॅडमी वाले तसे म्हटले। मित्रांनो, ऑफिशियली गोष्टीला जास्त महत्व असतं आणि मी सर्व काही युट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकदम जे का नियमानुसार आहे ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो, कारण आपल्याकडे अपडेट तसेच क्लास लावणारेच विद्यार्थी असतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला सर्वात प्रथम सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। आता शिक्षक व्हायचे, डीएड किंवा बीएड झालेले, काय व्हायचे? शिक्षक व्हायचे, डीएड किंवा बीएड झालेला आहे। शिक्षक होण्यासाठी वयोमर्यादा काय असते? वयोमर्यादा काय असते ते सर्वात प्रथम जाणून घ्या। फक्त खुला गट, संपूर्ण म्हणजे कुठलंच आरक्षण नाही, खुल्या गटाला वयोमर्यादा ही 38 वर्ष। मी इथे म्हणतोय मराठा आरक्षण नाही बरं, लक्षात ठेवा। मराठा असेल तर तुम्हाला एससी बीसी किंवा एससी किंवा ओबीसी काढून तुम्ही आरक्षणामध्ये म्हणजे आपल्या वयोमर्यादेमध्ये वाढ करून घेऊ शकता। आता बघा, ओबीसी त्यानंतर एसईबीसी म्हणजेच मराठा समाज प्लस ईडब्ल्यूएस यांना वयोमर्यादाची अट आहे 43 वर्ष। किती आहे? 43 वर्ष। आता या कास्टला धरून एससी एसटी एनटीसी डीई एससी बीसी सगळ्या गोष्टी सगळे झालं बघा, एनटीसी एसटी या सर्व कास्ट म्हणजे ज्यांना आरक्षण आहे त्यांना वयाची मर्यादा आहे 43 वर्ष। लक्षात ठेवा, या दोन्ही वयोमर्यादा तुम्हाला तुमच्या माइंड मध्ये सेट करून ठेवायच्या आहेत। ठीक आहे, माइंड मध्ये सेट करून ठेवायचे आहेत। तर तसेच बघा, माजी सैनिक लोक असतात त्यांना सुद्धा वयोमर्यादेमध्ये 50 वर्षापर्यंत शिक्षक भरती देता येते। त्यामुळे माजी सैनिक जे लोक आहेत, माजी सैनिक पाल्य किंवा दुसरे कोणी असेल त्यांना कुठलीही सवलत नाही। पण आपल्याला लक्षात घ्या, कास्ट नुसार तुमची वयोमर्यादा एवढी आहे आणि या वयोमर्यादेमध्ये तुम्हाला शिक्षक होता येतं। आता या वयोमर्यादेमध्ये आहात आणि तुमचं डीएड बीएड झालेलं आहे, TIT 3 एक्झाम देण्याचा प्लॅन करताय, त्यानुसार तुम्हाला जर क्लास लावायचे असतील तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजच संपर्क क्रमांक सेव्ह करायचे, मला मेसेज करायचं। विद्यार्थी मित्रांनो, आपले क्लास चालू आहेत। येणाऱ्या 2 महिन्यामध्ये सुद्धा तुमचा रिझल्ट आणून देण्याची गॅरंटी, तुमच्याकडून करून घेतलेल्या गोष्टी वेळोवेळी करणं गरजेचं आहे। फक्त आपल्याकडे जे मटेरियल भेटतं ते क्वालिटीमध्ये भेटतं, त्याला तुम्ही अप्लाय कसं करता? तुम्हाला परीक्षेला सामोरे जायचे, आम्ही तुम्हाला फक्त मार्गदर्शन करणारे एक दुवा आहोत आणि तुम्हाला त्या परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन कसं करून तुम्हाला योग्य मार्गदर्शन करून या TIT 3 मध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवण्याची हमी दिली जाते। मित्रांनो, लाईव्ह क्लास असेल, तसेच रेकॉर्ड असेल, तसेच नोट्स स्वरूपात नोट्स दिल्या जातील मित्रांनो, ई नोट्स स्वरूपात। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर म्हणजे ग्रो अकॅडमीवर मिळणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, TIT 3 मध्ये क्वालिफिकेशन काय लागतं याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे। TIT 3 परीक्षा कोणाला देता येते? फक्त डीएड झालेलं आहे। काय म्हणतोय मी? फक्त डीएड झालेलं आहे, 12वी प्लस डीएड झालेला आहे, त्याला कुठलीही टीईटी परीक्षा पास नाही किंवा सीटीटी परीक्षा पास नाही, त्या विद्यार्थ्याला कुठलीही म्हणतोय पेपर 1 असो 2, त्या विद्यार्थ्याला TIT एक्झाम देता येत नाही। जर समजा तो विद्यार्थी 12वी प्लस डीएड प्लस ग्रॅज्युएशन, बघा 12वी प्लस डीएड आणि फर्स्ट पेपर पास आहे, टीईटी किंवा सीटीटीचा फर्स्ट पेपर पास आहे, त्याला देता येते। तसेच 12वी प्लस डीएड प्लस त्याच्याकडे पदवी आहे, त्याला तुम्हाला सांगतो सेकंड पेपर पास असेल तर, कोणता? सेकंड, सीटीटी किंवा टीईटी मधला सेकंड पेपर पास असेल। अनेक विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन आहे, सर सीटीटीचा सेकंड पेपर पास असेल तर आम्हाला TIT एक्झाम देता येते का? यस, देता येते। ठीक आहे, 12वी प्लस डीएड प्लस पदवी आणि सेकंड पेपर असेल किंवा फर्स्ट पेपर असेल त्याला TIT एक्झाम देता येते।
तो पात्र 1ली ते 5वी किंवा 1ली ते 8वी या वर्गासाठी असतो. म्हणजे फक्त आता ओनली वन असा असेल तर तो 1ली ते 5वी या वर्गासाठी असेल, आणि ओनली वन असा असेल तर 6वी ते 8वी या वर्गासाठी असेल. लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, डीएड कंप्लीट झालेले विद्यार्थ्यांसाठी हे महत्वाचं आहे. आता बरेच लोक बीएड कंप्लीट असणारी असतात. आता मित्रांनो, जे विद्यार्थी 12 ग्रॅज्युएशन प्लस बीएड कंप्लीट आहे, पदवी प्लस बीएड कंप्लीट आहे, पदवी प्लस बीएड आहे, त्या विद्यार्थ्याला कुठलीही टीईटी पास नाही, 9वी व 10वी वर्गासाठी TAIT एक्झाम देता येते. या वर्गासाठी तो पात्र होतो जर त्याला TAIT मध्ये चांगले गुण मिळवता आले तर. दुसरा मुद्दा असा आहे, जर तो पदवी प्लस बीएड प्लस टीईटी किंवा सीटीईटीचा दुसरा पेपर पास असेल, काय म्हणतोय, CTET किंवा TET, दुसरा पेपर पास असेल TET, दुसरा पेपर पास असेल तर त्याला 6 ते कुठपर्यंत 10वी पर्यंतचा TAITचा पेपर देता येतो. तो त्या वर्गासाठी TAITच्या पेपरच्या त्या वर्गासाठी पात्र असतो. TAITच्या पेपरच्या त्या वर्गासाठी म्हणजेच मित्रांनो 6वी पासून ते 10वी पर्यंतचा त्याला टीचर होता येतं. काय असलं पाहिजे, पदवी आणि बीएड कंप्लीट असलं पाहिजे. आता बीएडच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी तयारी करायची. ज्या विद्यार्थ्याचं बीएड झालेलं आहे त्यांनी शिक्षक भरतीची आगामी राहिलेल्या काळामध्ये जबरदस्त तयारी करायची आहे. तिसरा मुद्दा जे काय बघा, पदव्युत्तर पदवी म्हणजे पदव्युत्तर पदवी म्हणून लक्षात, पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन प्लस बीएड असेल, प्लस तो जर सेकंड पेपर सीटीटी किंवा टीईटीचा पास असेल तो 6वी ते 12वी या वर्गासाठी पात्र असतो. लक्षात ठेवा. त्याच्या TAITच्या मार्कानुसार त्या वर्गासाठी तो पात्र असेल आणि त्याला उच्च दर्जाचं उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सुद्धा शिकवण्याचा अधिकार असणार आहे. लक्षात आल्या या गोष्टी. म्हणजे तुमचं डीएड असेल किंवा बीएड असेल, तुम्हाला पेपर एकच द्यायचे. तुमचं रिझनिंग, मॅथ, त्यानंतर बालमानसशास्त्र, जे काही GS GK 2 लँग्वेज, सर्वांसाठी पेपर एकच आहे. पॅटर्न IBPS पॅटर्न एकच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला या परीक्षेला फेस करायचं असेल आणि सर्वात महत्वाचं, मार्क जर तुमचे TAIT मधले कमी आले तर तुमचं सिलेक्शन होणार नाही. त्यामुळे TAIT एक्झामला आपल्याला जास्तीत जास्त कसे मार्क येतील यासाठी प्रयत्न करत राहा. आता 1 एप्रिल जवळपास 10 एप्रिल नंतर सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतल्या सुट्ट्या होतात. त्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळवण्यासाठी सर्वात प्रथम ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हवं आहे लाईव्ह क्लासच्या किंवा रेकॉर्डेड व्हिडिओच्या, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही लाईव्ह किंवा रेकॉर्डच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही मार्गदर्शन सुद्धा मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. अजून या पलीकडे काय अडचणी असतील तर नक्कीच मला कमेंट मध्ये कमेंट करून सांगा किंवा व्हॉट्सअप करून सांगा. त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी व्हिडिओ मिळून जातील. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.